मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवरती बीडमध्ये ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला त्याचं प्रत्युत्तर मनसेने देखील काल उद्धव ठाकरे यांच्या सभे अगोदर देण्यात आले। आपल्या सोबत जोडले गेले अविनाश जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते, काय सांगाल ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले? सुपारीच्या ठिकाणी नारळ फेकून हा प्रत्युत्तर हल्ला करण्यात आलाय। एकंदरीत हा हल्ला जो केला रात्रीमध्ये करण्यात आलाय। खरं तर माझी इच्छा होती चप्पलच मारायची, पण माझ्या इतर लोकांनी बोललो की जाऊ दे एवढा पण अपमान करू नका म्हणून चप्पल नाही मारली। आता माझ्या मनात होतं की चपला फेकाव्यात म्हणून। सो हल्ला जरी रात्री केला तरी दिवस सकाळपासून वाट बघत होते कधी येणार आहेत। म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून माझे सगळेच महाराष्ट्र सैनिक रागात विविध भागात जाऊन थांबले होते आणि हल्ले खूप ठिकाणी झाले। कॅमेरासमोर 2-3 ठिकाणचे झाले। काही ठिकाणी चपला फेकल्या गेल्या, काही ठिकाणी अंडी टोमॅटो जे काय मिळालं ते महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्यावर फेकलेलं आहे। आणि मला वाटतं हे जे आता अंगावर पडलेलं आहे शिवसेना प्रमुखांच्या, ते मला वाटतं कधी विसरणार नाही शिवसेना प्रमुख। मात्र यामध्ये बघायला गेलं तर मराठी वर्सेस मराठी, ठाकरे वर्सेस ठाकरे अशी लढाई आता महाराष्ट्रात दिसून सुरुवात कोणी केली? आम्ही केली। आम्ही त्यांच्याकडे बघायला पण जात नाही। सुरुवात त्यांनी केली, उत्तर आम्ही देणार। अजूनही सांगतो, तुम्ही जर पुढे पुन्हा माझ्या साहेबाबद्दल असं काही करायचा प्रयत्न केलात तर अख्ख्या महाराष्ट्रातले महाराष्ट्र सैनिक तुमची वाट बघतात। जिथे जाल तिथे असंच उत्तर मिळेल। पुण्यात गेलात पुण्यात असंच उत्तर मिळेल, नाशिकमध्ये गेलात नाशिकमध्येच असं उत्तर मिळेल, वसईत गेलात वसईत असं उत्तर मिळेल। जिथे जाल तिथे असंच उत्तर तुम्हाला मिळणार। कायदा सुव्यवस्था कुठेतरी तुम्ही घेतलेल्या आहात, त्यामुळे कुठेतरी की पोलिसांना हे बघा, आमच्या आयुष्यात सन्माननीय राजसाहेबांपेक्षा दुसरं कोणी मोठं नाही। त्यांच्यावर आल्याच्या नंतर आम्हाला केसेस घेणं हे आमच्यासाठी काय आम्हाला मोठं वाटलं नाही, पण पोलिसांना जे योग्य कारवाई करावीशी वाटते ती त्यांनी करावी आणि आम्ही देखील त्यांना त्या कारवाईला पूर्णपणे मदत करू। आमच्यामुळे जर कुठल्या पोलीसवाल्यांना दुखापत झाली असेल तर आम्ही जाहीर माफी देखील मागतो। संजय राऊत म्हणतात की मर्द असेल तर समोर हल्ला करावा आणि एकंदरीत जो रात्रीचा हल्ला केला कुठं भ्याड हल्ला असं त्यांचं म्हणणं। अरे हा मर्द वर बसला होता ज्यावेळेला आमची लोक खाली उभी होती, त्यावेळेला का नाही मर्द खाली आला? गेटवर ज्यावेळेला 400 लोक माझी उभी होती आणि तुम्हाला शिव्या देत होती त्यावेळेला तू वर लपून बसला होतास, त्यावेळेला का नाही आला खाली? तू ज्या वेळेला बाहेर निघत होतास त्यावेळेला आमच्या महिला सेनेनी उद्धव ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तुझी कुठे होती मार्गांगी? त्यावेळेला का नाही उतरला गाडीतनं? आमच्या साहेबांवर सुपारी फेकल्या मर्द आमच्या गाडीतनं उतरला। तुमचा मर्द पळाला शेपूट टाकून, खाली मार खात होत्या ना आमच्या महिला। तुमचाच व्हिडिओ आहे TV9चा, आमच्या महिला त्यांच्या शिवसैनिकांच्या पाठी धावत होत्या, त्यावेळेला तुझी मर्दांगी वर का जाऊन लपली होती, खाली का नाही आला? आम्हाला आमचा मर्दपणा दाखवायला लावू नका। आमचा मर्दपणा आम्ही विविध वेळा दाखवलाय। तुम्ही 5 उतरवलेत, आम्ही 500 उतरवले। तुम्ही 500 उतरवाल, आम्ही 5000 उतरवू। भाई साहेबांनी काल सांगितलं ना, आम्ही विस्थापित आहोत आणि प्रस्थापितांना जोडायला मागे पुढे पाहणार नाही। त्यांचं म्हणणं देखील असं आहे की कुठेतरी तुमच्या घरात मुलं बाळ देखील आहे, त्यामुळे तुम्ही देखील सावध राहा असा एक इशारा दिला ते असं म्हणाले। लहान मुलं आहेत। एक मिनिट, आमच्याच घरात मुलं बाळ नाही आहेत, तुमच्या पण घरात मुलं बाळ आहेत। हा, आणि मी सांगितलं ना, आम्ही सन्माननीय राजसाहेबांकडे माझ्यासारखे 1000 वेडे आहेत। ठीक आहे, तो आम्ही सोडा, आम्ही कोणाच्या कुटुंबावर जाणार नाही आणि आम्हाला राजसाहेबांचे ते संस्कारही नाहीत, पण तुम्ही जिथं भेटाल तिथं आमची लहान लहान मुलं पण काय करतील हे तुम्हाला दाखवून देऊ। आमच्या संस्कारात नाही कुटुंबाला धमकी देणं, त्या बिचाऱ्यांचा काय संबंध आहे, पण तुम्हाला नाही सोडणार जर अशी कुठली गोष्ट करायचा प्रयत्न केला तर। अमित शहाने दिलेली सुपारी आहे, या ठिकाणी सुपारी म्हणून तुमचं नाव। आता काल नारळ खाल्ल्याच्या नंतर त्याला अजून काय पाहिजे? आणि आम्ही जर सुपारी घेतली तर जे काय घरात जे खोके घेतात ते कुठे टाकतात? ते काय होते? ती पण सुपारीच असते ना कोणाची तरी। म्हणजे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली तर सुपारली, मग तुम्ही काँग्रेस बरोबर घेतली ती कोणाची सुपारी होती? भारतीय जनता पक्षाची। अरे हा संजय राऊत सकाळी उठून फक्त सुपाऱ्याच वाजवत असतो। लोकांबद्दल बोलून संध्याकाळी त्यांच्याकडनं सेटलमेंट करणारा हा माणूस हा आम्हाला सांगणार सुपारीबद्दल। ते म्हणाले ना, काय म्हणाले ते, की लपून छपून बॅड आला, आम्ही हल्ला सकाळपासून वाट बघत होतो। तुम्ही आलात रात्री। दुसरी गोष्ट, टाइम वेळ तुम्ही सांगा, तिथे आम्ही येणार म्हणजे येणार। शिंदेच्याच ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी करू शकले असतात, मात्र या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला पोलीस संरक्षणामुळे कुठेतरी मला असं वाटतं की पोलिसांनी आमच्यावर कारवाई केलेली आहे आणि हे काय आम्ही पहिल्यांदा केलं का? आणि शिंदेचं संरक्षण, अहो तुमचे उद्धव ठाकरे दुसऱ्या दिवशी आमच्या ठाण्यात आले, ते पुण्यात गेले असते तर पुण्यातही तेच झालं असतं, ते नाशिकला गेलं असतं तर नाशिकला पण तेच झालं असतं। आणि याच्या आधी पोलीस संरक्षणात तुम्ही खूप काही केलंय हो। माझ्यावर खोटे गुन्हे पण पोलीस संरक्षणात टाकले होते ना, त्यावेळेला पण गप नाही बसलो। तुम्ही ज्यावेळेला मुख्यमंत्री होतात ना त्यावेळेला पण कोविडला घराघरात जाऊन आंदोलनं केली आहेत। महापालिकेच्या आयुक्तांच्या दारात जाऊन आंदोलन केलेत। हे सांगू नका मला पोलीस संरक्षण वगैरे। उद्या आलात तर
तर उद्या पण करू. मग तुम्हाला काय वाटतं, ठाण्यात आहे, मुंबईमध्ये सौरभ, तुम्ही सांगा, तिथं येतो. ठीक आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की ते मराठा आंदोलक होते, शिवसैनिक नव्हते. जर असतील तर खात्री अजून त्या पद्धतीने केली नाहीये. मात्र मराठा समाजामध्ये कुठे तेढ निर्माण करण्याचं काम. त्यांना जर त्यांचा जिल्हाध्यक्ष माहिती नसेल तर राजीनामा द्यावा संजय राऊतांनी. आता सगळ्याच चॅनलला जाहीर सांगितलं की तो शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष होता, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर त्याला कुठली पोचपावती द्यायची? काढून टाकायचं होतं त्याला पक्षातनं. तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली ना, का नाही काढून टाकलं? कारण तुमचा हात होता त्याच्या पाठीमागे. आणि आजच्या आंदोलनात आमचा हात, पाय, डोकं, मुंडी सगळं होतं. आणि आम्ही नाकारणार पण नाही. होतो, आम्ही केलं, मर्दासारखं केलं. आमच्या महिलांनी रणरागिणींसारखं केलं. ज्यांना जे करायचं होतं, शक्य होतं ते केलं. उद्या परत आलात, परवा परत उत्तर मिळेल. ठाण्यातनं देखील इशारा दिलेला आहे, जशाच तसं उत्तर दिलं जाईल. पोलीस संरक्षण लागले ऑफिसकडे कधीही ठाकरेगड येऊ शकतो. पोलीस संरक्षण मी मागायला गेलो नव्हतो पोलिसांकडे, त्यांनी दिलं असेल ना. आणि परंपरा आहे ना, अनेक वेळेला तुमच्या नेत्यांवर ज्यावेळेला आम्ही म्हटलं होतं त्यांच्या घरांना पण पोलीस संरक्षण दिलं होतं. मग त्यावेळेला आम्ही बोललो का फाटली? तर मला असं वाटतं की तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही माझं 1 ऑफिस फोडाल, मी तुमचे 4 ऑफिस फोडीन. तुम्ही माझे 4 ऑफिस फोडा, मी तुमचे 10 ऑफिस फोडीन. सिलसिला सुरू रहेगा. तुम्ही माझ्या एका पदाधिकाऱ्याला मारलात, मी तुमच्या 4 पदाधिकाऱ्यांना मारीन. सोडणार नाही, उत्तर तर देणार. तुम्ही एकाला हात लावून दाखवा, जर नाही 4 जणांना संध्याकाळपर्यंत मारला तर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.